नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका भरतीसह पुन्हा आपण हजर आहोत। आज आपण सर्वोच्च न्यायालय अंतर्गत एक शानदार भरती निघालेली आहे। भरती अतिशय छान आहे, अतिशय विशिष्ट पद आहेत। या भरतीबद्दल आपण आता डिटेल्स बघण्याचा प्रयत्न करूया। तर चला बघूया भरतीकडे। परंतु त्याअगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडुकेशन बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून ज्याही अशा प्रकारच्या भरती अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर चला बघ सुरू करूया। बघा, पद आहे कोर्ट मास्टर या नावाचं पद आहे, ज्याला प्रबंधक असं म्हटलं जातं किंवा रजिस्ट्रार, सब रजिस्ट्रार, उपनिबंधक अशा प्रकारचं सुद्धा नाव त्याला दिलं जातं। तो कोर्ट मास्टर नावाचं हे पद आहे। एकूण पदांची संख्या बघा 30 आहे। 30 पदं ही त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील। शैक्षणिक पात्रता बघा, कुठल्याही विषयात तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। सोबतच शॉर्ट हँड असणं गरजेचं आहे आणि कॉम्प्युटर टायपिंग हेही असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा काय असेल बघा, 30 वर्ष ते 45 वर्ष हा त्या ठिकाणी वयोमर्यादा असेल। 17/8/2025 या रोजी ओबीसी प्रवर्ग असेल तर 3 वर्ष, SC ST असेल तर 5 वर्ष, त्यामध्ये तुम्हाला सवलत असेल। वेतनमान तुम्हाला बघा 67,700 एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी हे असणार आहे। आता या जाहिरातीबद्दल डिटेल बघायची असेल तर आपण एकदा जाहिरातच बघून घेऊया। तर मित्रांनो, बघू शकता ही आहे ती जाहिरात। सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया न्यू दिल्ली या अंतर्गत, सर्वोच्च न्यायालयाअंतर्गत ही भरती निघालेली आहे। भरती तुम्ही बघू शकता, अतिशय छान भरती आहे। या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन त्या ठिकाणी इन्व्हाइट केलेली आहेत। 30 पोस्ट आहेत बघा कोर्ट मास्टरची शॉर्ट हँड। त्यामध्ये अनरिझर्व कॅटेगरी 16 आहेत, SC करता 4, ST करता 2 पदं आणि OBC करता 8 पदं आहेत। पे स्केल तुम्ही बघू शकता 67,700 रुपये पे स्केल असेल। वयोमर्यादा बघू शकता 45 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, मॅक्सिमम 30 ते 45। क्वालिफिकेशन डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। सोबतच जे शॉर्ट हँड तुम्हाला मागितलं आहे त्यांनी प्रोफिशियन्सी इन शॉर्ट हँड विथ स्पीड ऑफ 120 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशमध्ये तुम्हाला ही द्यायची आहे। 120 शब्द प्रति मिनिट इंग्लिशमध्ये। कॉम्प्युटरवर तुमचं ऑपरेशन छान असलं पाहिजे, म्हणजे टायपिंग स्पीड तुमची कॉम्प्युटरवर असली पाहिजे। 40 शब्द प्रति मिनिट हे पण असणं गरजेचं आहे। सोबत त्यांनी त्या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितला आहे 5 वर्षाचा। रेग्युलर सर्व्हिसमध्ये असेल तर, प्रायव्हेट सेक्टर असेल तर चालेल, सिनियर PA, सिनियर स्टेनोग्राफर किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमधला कुठलाही असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। एक्झामिनेशन कुठं होणार आहे बघा, एक्झामिनेशन असेल तुमची शॉर्ट हँड टेस्ट असेल, जी 120 शब्द प्रति मिनिट 7 मिनिटापुरती टेस्ट असेल त्या ठिकाणी। सोबतच मेथड ऑफ ग्रेडिएशन कसं दिलं आहे ते त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। दुसरं तुमचं असेल ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट असेल। ही त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्टमध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील। ऑब्जेक्टिव्ह टाईप 100 प्रश्न असतील। प्रत्येक घटकाकरता 25-25चे त्यांनी 4 ब्लॉक पाडलेत। त्यामध्ये जनरल इंग्लिश असेल, जनरल नॉलेज असेल, ठीक आहे। पुन्हा या प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न असतील वेगवेगळे। 15 प्रश्न तुम्हाला जे असतील ते ज्युडिशियरी, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याच्यावरती असतील। 10 प्रश्न नॉलेज ऑफ कॉम्प्युटरवर असतील। तर या प्रकारे तुमची त्या ठिकाणी एक्झाम होणार आहे। त्या बघा, क्वालिफाईंग मार्क्स 50 असतील जनरल कॅटेगरी करता आणि 45 असतील रिझर्व्ह कॅटेगरी करता। 2 तासाची वेळ ही ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट करता तुम्हाला असेल। त्यानंतर असेल टायपिंग टेस्ट असेल कॉम्प्युटरवरती, ज्यामध्ये तुम्हाला 40 शब्द प्रति मिनिट हे टाकायचे आहेत। त्यामध्ये मिस्टेक किती अलाउड आहेत, कोणाला किती अलाउड आहे, ड्युरेशन किती आहे, हे संपूर्ण डिटेल जाहिरातीमध्ये तुम्हाला उपलब्ध असेल। आणि याच्यानंतर असेल इंटरव्ह्यू, जो 30 मार्काचा असेल, ज्यामध्ये 15 मार्क क्वालिफाईंग करता जनरल कॅटेगरी करता आणि 13 मार्क रिझर्व्ह कॅटेगरी करता उपलब्ध असतील। आता रिलॅक्सेशन ऑफ एज हे जे आपण गव्हर्नमेंट रूल्स आहेत त्यानुसार तुम्हाला बसणार आहेत। आता शॉर्टलिस्ट क्रायटेरिया कसा असणार आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट आणि शॉर्ट हँड इंग्लिश यामधून जे मुलं पास होतील त्यांना मग पुढच्या याला बोलवलं असेल, म्हणजे कॉम्प्युटर टायपिंग टेस्ट करता, आणि त्याच्यामधून जे मुलं निघतील त्यांना मग इंटरव्ह्यू करता बोलवलं जाणार आहे। अशा प्रकारे हे या ठिकाणी त्यांची सिलेक्शन प्रोसेस होणार आहे। तर हे बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी छान भरती आहे। टेस्ट सिटीज म्हणजे तुमची एक्झाम कुठं होऊ शकते तर बघा, हे टेस्ट जे आहे ते रिटर्न एक्झामिनेशन, टायपिंग टेस्ट वगैरे मुंबई आहे महाराष्ट्राकरता, आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि शॉर्ट हँड करता तुम्हाला मुंबईत असेल। आणि इंटरव्ह्यूला जर तुम्ही क्वालिफाय होणार असाल, इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाले तर तुम्हाला दिल्लीलाच त्या ठिकाणी इंटरव्ह्यू करता जावं लागेल। तर त्यामुळे अतिशय छान अशी जॉब आहे, अतिशय छान तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज वगैरे करून तुम्ही या भरतीकरता अप्लाय नक्की करू शकता। तर पुन्हा एकदा बघा, अर्जाची तारीख तुम्ही बघू शकता, शेवटची 17/8/2025 आहे। लवकरात लवकर अर्ज करू शकता। निवड प्रोसेस बघितली आपण 4 टायरमध्ये होणार आहे। शॉर्ट हँड इंग्लिश टेस्ट असेल, ऑब्जेक्टिव्ह टाईप रिटर्न टेस्ट असेल, टायपिंग स्पीड टेस्ट ऑन कॉम्प्युटर असेल आणि इंटरव्ह्यू असतील। आता फीस किती असेल बघा, सामान्य उमेदवार जनरल प्रवर्ग असेल तर 1500 रुपये, SC ST OBC एक्स सर्व्हिसमन PWD यांच्याकरता 750 रुपये त्यांनी ॲप्लिकेशन फीस ही ठेवलेली आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। जी जाहिरात आपण बघितली आहे ती जाहिरात तुम्ही या ठिकाणी ही वेबसाईट दिलेली आहे www.sci.gov.in/recruitment इथे जाऊन ही तुम्ही जाहिरात बघू शकता आणि याच लिंकवरून तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता 17/8/2025च्या अगोदर।
ही जाहिरात तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकून दिलेली असेल, तिथे जाऊन तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा. तर मित्रांनो, ही होती लेटेस्ट अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर प्लीज इतरांना शेअर करा, जेणेकरून आपल्याला अर्ज करायचा नसेल तर इतर विद्यार्थी नक्की अर्ज करू शकतील आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यास, जॉब अपडेट्स करता लोकांनाही माहिती द्या. तेव्हा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.